सावनीने घातलंय प्रेमाची गोष्ट मध्ये. कोणता बिग बॉसचा विनर झाला? ये बोल रहे हैं कि ये जीन्स अब अगर आप लेंगे ना तो दोबारा फिर से आओगे. सही वाटते ही जीन्स. आता मी फाटलंच बोलणार ना, ते फाटलेलं दिसतंय बघा. तर यांना ब्रँड वाटतं. मी सांगत येते हे बघा H&M चे कपडे असतात इथे. H&M, झारा कपडे बघा कसे आहेत आणि गर्दी बघा किती आहे. हे बघा गर्दी. आम्ही पहिले बेल बटन बोलायचं, बेल बटन बोलायचं आम्ही. आता तुमचं काय प्लेअर माहीत नाही. हाय फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या न्यू व्लॉगमध्ये. फक्त आणि फक्त शॉपिंग व्लॉगमध्ये. कारण आजचा जो व्लॉग असणार आहे तो फक्त शॉपिंगचा असणार आहे. आणि आज असं काही कामानिमित्ताने वगैरे काही आलेलं नाही. कारण आम्ही एरवी जेव्हा येतो तेव्हा कामानिमित्तानेच येतो. म्हणजे काम असेल तर मग कामानिमित्ताने बाहेर पडलो की मग थोडंसं मग येता किंवा जाता शॉपिंग पण करून घेतो. पण यावेळेस असं झालं आहे की फक्त आणि फक्त शॉपिंग. कारण आणि ती कोणासाठी? ती पायलसाठी. कारण ती चाललेली आहे स्टडी टूरला. सो कुठे का? चेन्नई, पॉंडिचेरी. हां, पॉंडिचेरीला. तर तिकडे चाललेली आहे. त्यासाठी सगळी शॉपिंग चालू आहे आमची. आणि थोडी आम्हाला जसं जमतं तसं थोडी शॉपिंग करते आहे. तसं मी तुम्हाला या व्लॉगमध्ये दाखवेनच काय शॉपिंग करतोय काय नाही. त्यासाठी आजचा व्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. आणि अजून सांगायचं आहे, आता आम्ही आलेलो आहोत माटुंग्याला. तर माटुंग्याला कशासाठी? कारण इकडे कसं साऊथ एरिया आहे आणि इकडेच म्हणजे आम्हाला खरं तर साऊथ इंडियन साडी घ्यायची आहे. व्हाईट, ऑफ व्हाईट ना, गोल्डन ऑफ व्हाईटमध्ये येते तशी. कारण तिला तिकडे गेल्यानंतर त्यांची थीम आहे असं काहीतरी, म्हणून त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत. त्यासाठी भरपूर अशी शॉपिंग चाललेली आहे. थोडी आपली करतोय. तर आता माटुंगा, मग नंतर बँड्रा, लिंकिंग हिल हे सगळं गाठणार आहोत. त्यासाठी आजचा व्लॉग बघत राहा आणि आय होप तुम्हाला पण उपयोगी पडेलच. सो आम्ही तर नेहमी बँड्राला जातच असतो, पण इथे स्पेशली साऊथ एरिया म्हणजे हा एरियाचं माटुंगा जो आहे तो स्पेशली साऊथ एरिया आहे, म्हणून त्यामुळे आम्ही इथे आलेलो आहोत. आणि इथे ती साऊथ इंडियन साडी एकदम स्वस्त पण मिळेल आणि व्हेरायटी पण बघायला मिळेल, बरोबर ना. सो त्यासाठी इथे आम्ही आलेलो आहोत. सो चला बघत राहा. आणि पायल आपलं चेन्नईला जाईल तर तेही छोटे व्लॉग आम्ही मी तिला सांगितले शूट कर, ते पण बघायला मिळेल. सो तिला पण आता स्टडी टूर निमित्त ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात. स्पेशली आम्ही काय असं तिला पाठवलं नसतं, पण चांगली गोष्ट आहे. तिच्या स्टडीमुळे ती कुठे आता जाते आणि मला एक्सप्लोअर करायला भेटेल. हां, बघायला पण मिळेल. ते एक्सप्लोअरचं तर जाते, पण प्रत्यक्षात डोळ्यांनी बघायला मिळेल. सो आम्ही पण नंतर फिरू. पहिले पोरीच्या इच्छा म्हणजे जे काही आहेत इच्छा तर सोडून द्या, पण तिचं जे म्हणजे स्कूलचं कॉलेजचं जे काही आहे त्या सगळ्या आम्ही पहिले पूर्ण करतोय. सो लेट्स गो शॉपिंग. खरं तुम्हाला सांगायचं आहे, 2-3 दिवस झाले आम्ही म्हणजे जवळजवळ 2-3 दिवस जास्त झालाय. हां, एक आठवडा झालाय. खूप दिवस झाले आम्ही सारखं बोलतोय शॉपिंगला जायचं. आणि आता हिला आपल्या ख्रिसमसच्या सुट्ट्या लागल्या 5-6 दिवसाच्या. तर म्हटलं सारखं चाललंय जायचं. पण आज आहे संडे आणि आज आम्ही निघालोय. कालही निघायचं होतं, परवाही निघायचं होतं, पण काही होतच नव्हतं. आणि आज अजून एकतर म्हटलं आज आता सकाळी जाऊया लवकर, पण मटण झालंय, भाकरी, एवढं जेवण झालं, एवढं भारी जेवण झालेलं मटण. एकदम एवढं जेवलं ना जास्त, एवढी सुस्ती आलेली, अजिबात इच्छा नव्हती. आता पायल आपलं सिया आणि पप्पा घरी आहेत आणि आता आम्ही दोघी निघालोय. त्यांनी पण जबरदस्ती केली, निघा. आम्हाला अजिबात निघायची इच्छा नव्हती. दोघी पण मस्त सुस्तावलं होतं, पण शेवटी निघावं लागणार कारण दिवस फार कमी राहिलेले आहेत. सो चला. हे बघा इथे लाईन लागलेली आहे आणि इथे माटुंगा ईस्टला ना बिलकुल अगदी जवळच आहे, म्हणजे 2 मिनटं पण वॉकेबल नाही आहे. सो इथे खूप लाईन लागलेली आहे या शॉपमध्ये आतमध्ये जायला. इथे सगळं साऊथ इंडियन साड्या मिळतात. आणि इकडे पण आता आम्ही गेलो कारण इथे या लाईनीमध्ये 2-3 असे दुकान आहेत. तर इथे गेलो तर इथे सुद्धा आम्हाला थांबायला सांगितले, 2 मिनटं थांबा बोलतात. कारण आतमध्ये बघा भरपूर लोक आहेत इथे. तुम्हाला दिसतंय की नाही माहिती नाही. हे बघा. तर आता आम्ही इथे वेट करतोय कारण तिकडे खूप वेटिंग आहे. इथे कोण नाहीत जास्त, आतमध्येच आहेत फक्त. इथे हे बघा सगळं साऊथ इंडियन साड्या आहेत इथे. कितीला? 7,000 दाखव. बापरे, 7,000 सांगते का? कांजीवरम प्युअर सिल्क. इथे गर्दी बघा. इकडे तुम्हाला बघत असणार इथे या सगळ्या साऊथ इंडियन साड्या आहेत.
ते बघ आणले बघ. साधी सिंपल आपली साडी. आम्हाला साऊथ इंडियन घ्यायचे पण वेगळ्या कलरच्या घ्यायचे. हो, आता मला पाहिजे तुला पाहिजे पायाला म्हणून सगळी घेतोय आम्ही. नवीन पीस फ्रेश पीस हे बघा इथे एकदम ही भारीतली साडी आहे कांजीवरम. याची प्राइस बघू शकता तुम्ही. कांजीवरम हे जवळजवळ 26,000च पकडा. प्युअर कांजीवरम. हां प्युअर. बघा मस्त आहे पण साडी एकदम सॉफ्ट पण आहे. तुम्हाला म्हटलं दाखवूया एखादी अशी भारीतली साडी. आणि ही पण मस्त आहे. हिची प्राइस नाही एवढी जास्त, मला वाटते 1,000-1,500 असेल कदाचित. हां हे मिक्स आहे बोलतात, सांगतात हे सगळं व्यवस्थित. बघा इथे गर्दी आणि इकडे बाहेर पण वेटिंग आहे बघा. भरपूर होती गर्दी. आता इकडे तिकडे गेलेच जरा. आम्ही म्हटलं 2 मिनिटासाठी द्या म्हटलं. ते बघा ते 2 साड्या दाखवू का ते सी पायल. आणि दुसऱ्या दुकानात आलो आहे आम्ही. तर दुसऱ्या दुकानात बघा आता सेम याची प्राईस तिथे किती सांगितली आम्हाला 590 आणि इथे 378 सांगितली सेम ही. आणि ह्याच्यामध्ये पण आहे. हां चलेगा. बघा आता ही साडी सेम आम्हाला ते दुसऱ्या दुकानात गेलो तिकडच्या तर किती 500-550 सांगितली. 590. हां 595. आणि ही आता झाली 364ला. आणि एकदम बजेटमध्ये. हां इथे तुम्ही कुठे कोणती पण म्हणजे तुमचा जो बजेट असेल ना इथे. हां हे वाला आहे बघा. दुकानाचं नाव पण नाही इथे पण इथे तुम्ही येऊ शकता. कुठे बाहेर आहे का. अगं आहे हे बघ इकडे आहे. हा मला माहितीच नाही. हे बघा हे वाला आहे लक्ष्मी सिल्क हाऊस म्हणून आहे. तर इथे तुम्ही येऊ शकता. मस्त बजेटमध्ये तुम्हाला साड्या मिळून जातील. अगदी 300-200 पासून सुरुवात आहे इथे. हां चला चला. हो हो थँक्यू आजी. हा ना हो पुण्यावरून बघा कुठून कुठून लोक येतात बोलतात इथून सगळीकडनं. हां साड्या पण मस्त होत्या, व्हेरायटी पण भरपूर होती. चला फायनली गाईज डन. साडी शॉपिंग डन. आणि तेही लगेच. किती वेळ लागला आपल्याला सांग. जास्तीत जास्त 3 मिनिटं थांबलं असेल त्या दुकानात. तिथे हा त्या दुकानात. म्हणजे इथं असं थोडंसं फिरलं तर 10 मिनिटात फिरलं पण तिथे फक्त 3 मिनिटात लगेच साडी घेतली. आता चला आपण आता डायरेक्ट जाऊया बँड्राला. तर चला आम्ही पोहोचलोय बँड्राला. आणि ते आता आम्ही पहिले सुरुवातीला हिल रोडला जातोय. तर म्हटलं चला चालतच जाऊया कारण जवळच आहे, जास्त लांब नाही आहे. आणि मी इथे रील पण बनवला बँड्रा स्टेशनला. मस्त छान एक नंबर बनवला पण पाहिलं नाही. आणि खरं सांगू का परत येता येता भांडूप स्टेशनला पण बनवला. आणि सांगायचं म्हणजे काय माहिती आहे मोबाईल पकडायला कोण असलं ना की मस्त असं वाटतं छान असे व्हिडिओ बनवावे. पण कधीतरीच मुली बाय चान्स मिळून जातात, नाहीतर सगळे कामात आपापले बिझी आहेत त्या पण आणि मी पण. सो चला आपण आता हिल रोडला जाऊया आणि मस्त कशी करूया. बघा आलोय आता आम्ही हिल रोडला. अगदी 5 ते 7 मिनटं चाललोय आम्ही. आणि इथे ह्या शॉपपासून ना पूर्ण म्हणजे आता शॉपिंग आपलं चालूच होतंय मार्केट पूर्ण. हे बघा हां स्टार्टिंगला एकदम बच्चू लोकांचंच आहे सगळं. इथून पूर्ण आता हे सगळं मार्केट चालू होतं. चला ओनली वो वाला कितने का है? 350 और ये पैंट के साथ में रहेगा तो 750. हाँ कपड़ा पण मस्त है. कलर है क्या इसमें और कौन कौन से कलर अवेलेबल है? थांब ना जरा वाईटच काय. ये हा पण मस्त वाटतं बघ कपडा. हां हे बघा तुम्हाला इथे लहान मुलांचे पण असे जीन्स म्हणजे आपल्या शॉर्ट्स वगैरे असतील ना तर ते पण मिळून जातील इथे तुम्हाला. हे सगळं संपूर्ण लहान मुलांचंच आहे. बघ दुसरा बघ आरशात बघ ना 1200 रुपये बोलतो या गॉगलचे. बघा हे बघा पायाला ना हा असा स्कर्ट घ्यायचा आहे बघा जीन्समध्ये. हे बघा शर्ट आणि हे उलनचं आहे इथे जॅकेट विथ जॅकेट. हां
नुसतं शर्ट पण घालू शकतो आणि जॅकेट पण घालू शकतो. क्या प्राइस क्या बोला इसका आपने? 650. 650ला आहे बघा. छान वाटतं पण है ना. यामध्ये ना कलर पण आहेत बघा. ग्रे कलर, ब्राऊन कलर, परत हा एक ब्राऊन कलर, लाईट ब्राऊन, ब्लॅक कलर पण आहे. हे बघा ब्लॅक. हे बघा इथे क्रॉप मध्ये स्वेटर पण आहे तिथे. हे बघा. कितने का है वो दादा? हे कितने का ये वाला? 750. 750ला बोलतात बघा. काय आहे? कॉट सेट आहे का हे? कॉट सेट. हा आता हा कलर आहे बघा. भरपूर कलर आहेत तसे. 750 सांगते ना याच्या. हे बघा इकडे ना संपूर्ण जीन्सच आहे तिथे. सगळे जीन्सच आहेत. आता पायाला पण इथे जीन्स बघतोय आम्ही. हे बघा कसं आहे, चांगलं आहे, छान वाटतं ना. बेल बटन आहे ना. हा काय बोलतात? आम्ही पहिले बेल बटन बोलायचं. बेल बटन बोलायचं आम्ही. आता तुमचं काय प्लेयर माहीत नाही. ब्रँड बघा जरा दिसत असेल. मी पण बघते म्हटलं जरा एखादी ब्रँड, कारण माझ्याकडे ना जीन्स नाही आहेत आता. हे बघा मी तुम्हाला नेहमी सांगत येते. हे बघा H&Mचे कपडे असतात इथे. H&M, झारा, मँगो. हा H&M डिवायडेड आहे. हा हे बघ देखा. हे देखा. हा आणि मँगोचे पण आता दाखवले त्यांनी. मँगोचे पण असतात. आणि ही शर्ट पण आहे ना, ही पण ब्रँडेड आहे बघा. बघा एकदम सगळे ब्रँडेड कपडे असतात. आपल्याला वाटतं असं की इकडे लोकल इथे स्ट्रीट शॉपिंग काय, पण स्ट्रीट शॉपिंगलाच खरं तर ब्रँडेड असतात हो ना पायल. मग हे बघा मँगो. हे बघा मँगो दिसला. असे असतात कपडे. मला बरेच जण विचारायला लागले की तुम्ही जाता तिथे शॉपिंग करता तर तिथे खरंच ब्रँडेड असतात का? तर असतात. आम्ही म्हणून त्याच्यासाठी आम्ही इथे येतो. कपडे बघा कसे आहेत आणि गर्दी बघा किती आहे. हे बघा गर्दी. ये बोल रहे हैं कि ये जीन्स अब अगर आप लेंगे ना तो दोबारा फिर से आओगे, ऐसा ये बोल रहे है ना. वापस आएंगे ऐसा बोल रहे. आता पायल पण बघते आता जीन्स. तिकडे पण बघितले आता इकडे बघू. आता मी म्हटलं मला मळलेली वाटते ही जीन्स. दिखाऊंगा आपको ना. हाँ ये देखिए, हाँ. ये देखिए, हे बघ हे मळलेली. ये देखिए. मळलेली. ही कम नहीं रहेगा. मेरे लोकल लेंगे ना, लोकल का पीस में इंस्टा पे सब हे बघ निकाल. मळलेली जीन्स. कम में रहेगा. हा ना. हे बघा ना अशी फाटले दाखव. पार्टी में नहीं हे फाटलेलं आहे बघा. हा हे आता मी फाटलंच बोलणार ना. ते फाटलेलं दिसतंय बघा. तर यांना ब्रँड वाटतं हे. काय सांगायचं. शेड का पीस है, टोन का पीस आता है. अच्छा ऐसा है क्या? अभी क्या क्या आएगा पता नहीं अभी. बघा इथे सगळे हे झाराचे कपडे असतात बघा. मला बरेच जण विचारत असतात म्हणून मी त्यासाठी सांगते. इथे झाराचे कपडे आहेत. हे बघा सगळे ते बघत असणार तुम्ही. सगळे ब्रँडेड असतात. मिनी स्कर्ट आहेत ना हे. मिनी स्कर्ट. हे बघा इकडे पण आहेत स्कर्ट. हे आम्ही किती वेळ झाला या गल्लीमध्ये आलेलो आहोत. या गल्लीतून बाहेरच पडत नाही आहोत आम्ही. जवळ हा इथंच झाली शॉपिंग बघा आमची. अर्धी शॉपिंग इथेच झाली आमची. आता मला नाही वाटत आपण लिंकिंग रोडला जाऊ शकू. इथेच झाल्यावर इकडे कशाला जायचं हो ना. खूप चांगले शर्ट आहेत. हे आपल्या स्कर्ट आहेत बघा. आणि बघा स्वेटर क्रॉप टॉप सारखे असे म्हणजे ऑल सीझन घालू शकतो. मस्त वाटत आहे. छान. 30 साईज. आणि इकडे हे टॉप मस्त वाटत आहे केवाले. वरती तुम्ही बघत असणार हे मस्त आहे टॉप. कितने का है वो टॉप? हाँ भैया वो टॉप कितने का है? 500 दो, एक ही डाला फिक्स है. 500 में दो. हाँ, दो कोई फिक्स है. बघा 500ला 2 बोलते. 10% डिस्काउंट असे पण निघाले. आता ठेव. सॅटर्डे संडे कभी भी रात के आने का, 8 के बाद ही आने का. ये समझो ना. आता ह्या गल्लीमधून इथे असे शॉप आहेत बघा छोटे. आतमध्ये संपूर्ण इनरच आहे. थँक्यू.
इथे सगळं संपूर्ण इनरचंच म्हणजे सगळे इनर्स आहेत इथे. हे बघा, बघत असणार तुम्ही. टॉप पण आहेत हा, पण जास्त करून इनर्स आहेत इथे. हे बघा इथे ना असे इनर पण भेटतात हा. जे पातळ असेल तर आपण हे घालू शकतो आतमध्ये. कलर आहे, क्रीम कलर आहे आणि एक ब्लॅक कलर आहे. क्या प्राइस क्या है इसका? कौन सा? ये 500. हा कलर छान दिसत आहे. हो, याच्यामध्ये कलर आहे. हा पण कलर आहे, हा पण मस्त वाटतं. अशामध्ये आहे तुझ्याकडे? हा का? इथे गर्दी बघा किती आहे. आणि इकडे ना सगळं सेल लागलेलं आहे. तिकडे सगळीकडे अशी गर्दीच गर्दी आहे. कितने का बोला आपने? दूसरा बघ. वो वाले दोनों आज आउटफिट फोटो दाखव. मस्त दिसतंय. नाही पण खूपच मोठा आहे, खूपच मोठा आहे. बंद आहे ना म्हणून मॅडम. मला ते केस खोलायला लागले मॅडम. परफेक्ट, मला मस्त आवडतं. मग हे आता तुमचे केस जे आहे ना ते बंद आहे ना म्हणजे धुत नाही ना. केस खुल्यावर धुत आहे मॅडम. केस खुल्यावरही चांगले दिसणार. थांबवर खोलते. आता बघा तुम्ही. ते पकड. मस्त ना, छान वाटतंय. मला मोठे ग्लासवालेच आवडतात. तुम्ही काय आणि माझ्यावर खूप पण होतं, छान दिसतात. कितना हो गया? मस्त वाटतंय. हा हा किंवा तो पहिली तुम्ही. हाच आणि त्याला विचार ना, हा ब्रँड आहे का? डिओरचा आहे. हाँ हाँ, ये कौन ब्रांड है? ये इसका सेम सेम आहे. Dior है? हे बघा, सेम पायलने घेतलाय, पण हा जरा पॅटर्न वेगळा आहे थोडासा. डिझाईन कलर सेम आहे. 650ला झालाय. हा 650ला आहे. हा घेतला नाही आम्ही, पण हा पण ड्रेस पायलला जो घेतला ना, असा ड्रेस मला बऱ्याच जणांनी विचारला कुठून घेतला, कुठून घेतला. तर आम्ही हा तो लिंकिंग रोडला घेतला आहे. तो आता हे हिल रोडला आहे. सगळीकडे असतं पण हे. हां छान आहे बघा. आणि हे सगळे 650, कुठला पण घे. ड्रॉपवाले हे बघा इथे कानातले बघा किती छान आहेत. आणि हे असा सेम मला वाटते काय कोणी का सावनीने ना, हां आपलं कुठे सावनीने घातलं आहे प्रेमाची गोष्टमध्ये. आणि 250 सांगते त्याची प्राईस. हे बघा, पण छान वाटत आहेत मस्त. ह्याला रेकॉर्ड कर जरा. हा ना कोणासारखा दिसतो माहिती आहे काय? कोणासारखं? कोण तो बिग बॉसचा विनर झाला? सूरज चव्हाण. त्याला बघितल्यावर मला तेच आठवलं. सूरज चव्हाण सारखा दिसतोय बोलते. हाँ तुम्हाला काय वाटतं? इधर देखो भैया, आप सूरज चव्हाण की तरह दिखते हैं, ऐसा बोल रही है मेरी बेटी. हा कळा बघा कसा आहे. कसा? हा बारीक आहे. नाजूक वाटतं एकदम. हे बघा, हा हार्ट शेप मध्ये बघा किती मस्त आहेत बघा. मला खूप आवडतात असे हार्ट शेप वाले. इथे बघा, हे बघा इथे पण आहे हार्टवाले बघा, किती मस्त वाटत आहेत, छान. आणि हलके पण आहेत. एकदम असेच पाहिजे. हे सगळे इथे लावले आहेत ना, हे सगळे इथे 250 से कम नाही होगा असं बोलतं. आणि इकडे हे सगळे 100 वाले आहेत. हे बघा, हे सगळे 100. चला आता दुसऱ्या गल्लीमध्ये आलोय आम्ही आता. हे बघा इकडे 3 स्टॅच्यू हे कायम लावलेले असतात. हा इथे वेगवेगळे कपडे असतात पण सेम नसतात. हे बघा
आणि आता इकडे हे पूर्ण स्ट्रेट गेलं की पूर्ण शॉपच शॉप आहेत. हे घे पकड. भरपूर शॉपिंग झालेली आहे बघू शकता. ती पण बॅग भरली आहे. भरपूर शॉपिंग झाली. चला बघूया आपण अजून काहीतरी. आणि अजून एक सांगायचं आहे तुम्हाला. आम्हाला काय बोलत होते तिकडे माहिती आहे. बापरे कहाँ से सीख के आए हो, इतना बार्गेनिंग करते हो आप लोग. असे बोलायला लागले. काय मुझे ज़्यादा नहीं आता बार्गेनिंग. हाँ मुझे आता है ना, इसके लिए मुझे ही लेके आती है शॉपिंग करने के लिए, पैसे बचाने. क्योंकि अगर मैं लाऊंगी तो मुझे मला बोलत होते कितना गालियाँ सुनाएगी. मला बोलत होते कितना कंजूस है, कितना बार्गेनिंग करते. बापरे कहाँ से सीख के आए. काय काय बोलायला लागले बापरे. पण मस्त झालं. की आहे हम. छान वाटतंय, मस्त वाटतंय. तुझ्यावर ब्लॅक कलर छान दिसतो आणि त्या जीन्सवर येस हो ना. येस. पण हे छान वाटतं ना, सियाला मस्त वाटेल है ना? हे बघा 200ला बोलतो. सेम मला वाटतं ना, मी ना आधी व्लॉगमध्ये दाखवलेलं मॉलमध्ये बघितलेलं सेम. कपडा बघा किती सॉफ्ट आहे. हे बघा एकदम. आणि 200 हां. आणि आतमध्ये काय स्लीप किंवा ते असं पण घालावंच लागणार आहे. स्पेगेटी किंवा स्लीप वगैरे काहीतरी. पण मस्त वाटतंय छान. दाखव. लॉंग पण आहे छान. ते पण हे मँगोवाले बघा. ब्रँड बघा इथे कॉर्ड सेट आहे. $2000 किंमत सांगितली पण याचं कमी करून देतो. आणि अस्तर पण आहे बघा तसं. स्टिच पण एकदम भारी केलं. हे बघा हा पण एक कलर आहे चांगला ना. गळाच खूप मोठा आहे. लावून बघ असं जरा. हा बघा, हा बघा गळा इथपर्यंत येतो. चला आमची झाली शॉपिंग. आता भरपूर शॉपिंग केली. भरपूर पूर्ण खूप जास्त झाले. बॅग भरली. हे इकडे पण हे बघा भरपूर शॉपिंग झाली. सगळंच झालं आता ऑलमोस्ट. आणि आता लिंकिंग रोडला जायची काही गरजच भासली नाही, कारण इथेच आमचं मस्त झालंय. आणि अजून काय सांगायचं आहे. बार्गेनिंग करताना खूप मजा पण आली. काही व्हिडिओ शूट केले पण आणि काही नाही पण केले. हा तगडीवाली मम्मीने मी नाही. हा तगडीवाली बार्गेनिंग केली. मस्त झालं पण. आणि सगळे बोलायला लागले. घातलं पण तिने. आणि सगळं चांगलं झालं. सो कधीतरी नाही सगळे बोलतात पण बार्गेनिंग मस्त करताय म्हणून भारी. सो त्याच्यात तर माहीरच आहे, ते सांगायलाच नको मला. पण कदाचित तुम्हाला शेअर म्हणजे कधी काय होतं कॅमेरा ऑन असतो कधी नसतो असं पण होतं ना. पण पुढच्या वेळेला कधी येईन ना मी नक्कीच माझं सगळं मी शूट करेन. पूर्ण स्टार्ट टू एंड. आणि कशी बार्गेनिंग करते ते सगळं मी तुम्हाला, तसं तर तुम्हाला माहिती पण असेल आणि बऱ्याच जणांना माहिती पण आहे. सो चला मग आता शॉपिंग तर ब्लॉग झालाच आपला. पण आता काय शॉपिंग केलेली आहे आम्ही ते आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये दाखवू ना पायल. कारण बरंच काय पण याच्या आधी पण बरंच काय घेतले ते सुद्धा आम्ही त्या व्लॉगमध्ये दाखवू. दाखवले नाही. हां दाखवलं नाही तर ते सगळे दाखवू आम्ही काय घेतले ते. सो चला मग आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया असेल एका पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. शॉपिंगची काळजी घ्या. बाय. तो चलो डायरेक्ट भांडू मटन खाएंगे अभी डायरेक्ट घर पे जाके.